उपाध्यक्ष साहेब जरा एक लक्षात घ्या. उपाध्यक्ष साहेब एक लक्षात घ्या. एक मिनिट तुम्ही बोलला विषय मांडलाय त्यांनी प्रशासनाची चूक त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. मुळात विषय असा आहे की तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे, कुपेकर साहेबांनी बाजू त्या ठिकाणी मांडलेली आहे. पण आधीच निवडून येऊन आता 4 महिने झाले आहेत. तुम्ही तुमची पद्धत तुम्हाला जी कामं पाहिजे ती त्या ठिकाणी दिली. आम्हाला जी कामं पाहिजे होती ती सुद्धा आम्ही आमच्या गटनेत्याकडे असेल किंवा आमच्या सभापती महोदयांकडे असेल ती सुपूर्द केली आहे. आता मुळात असा विषय आहे की जीबी बऱ्याच दिवसांनी या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. पुढची जीबी होताना त्याला अजून वाट बघावी लागणार आहे. तुम्ही जी पत्र दिली त्या पत्राच्या आधारेच काम मंजूर होतील असा विश्वास या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आमचं कायदेशीर पुढे जसं म्हणणं नाही की कागद न बघता आपण पुढेला मंजूर द्यायचे असं म्हणणं नाहीये. पण आजच्या परिस्थितीचा विषय घेता की निवडून देऊन 4 महिने झाले, पुढे अजून 2-3 महिने थांबावं लागेल असा विषय आहे. त्याच्यामुळे विरोधी सदस्यांना आमची विनंती आहे की 15 वित्ताच्या या आराखड्याला आपण सगळ्यांनी मिळून सकारात्मकपणे पुढे जाऊ. मला सांगा यादव साहेब, आता जर समजा सभा तहकूब झाली तर तहकूब सभा जर पुन्हा बोलवायच्या अध्यक्षांनी झाली तर त्याला किती कालावधी लागतो? हे सभागृह संविधानिक सभागृह आहे आणि या संविधानिक सभागृहामध्ये बोलत असताना आपण बोलत आपल्या कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती ही जपली पाहिजे. त्या पद्धतीने प्रत्येकाला संधी देण्यात येईल. मला जरा घ्या प्रसंगी स्वर्गीय अण्णासाहेब नवले साहेबांच्या आठवण्या. तुम्ही चेंडू कसा पण टाका, त्याला चौकार नाही तरी शकता, तसं जरा काहीतरी शिका. माझ्या सगळ्या सदस्यांना विनंती आहे यातनं साकल्याने काय मार्ग निघाला पाहिजे हे बघूया. आता त्यांना साहेब काय तुम्ही दिले, त्यांनी दिलेले पत्र तुम्ही द्या यादी राखण्यात करणार. असं दिसतंय की सगळ्यांची कामं एकत्रित कदाचित झालेली नसतात. सगळ्या सदस्यांची पत्र आल्या, त्यामध्ये काम इंटॅक्ट आहे, त्यामध्ये सगळा आराखडा तयार आहे असं मला वाटत नाही तिथपर्यंत तुम्ही पोहोचला. तर ह्यातनं विनंती आहे एकच आहे की त्यांचं समाधान व्हायसाठी, म्हणजे सगळ्या सदस्यांचं समाधान होण्यासाठी आक्रमक जे आमचे मित्र आहेत त्यांना तो आराखडा व्यवस्थित दाखवा. तुमचं ठरल्याप्रमाणे झालं की नाही दाखवा आणि या विषयावर पडदा पाडा. जे आपलं ठरलंय त्या पद्धतीने घोषित करून ते शासनाकडे पाठवायची विनंती. माझी सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण ह्यावर आपला वेळ वाया न घालवता इतर विषयावर पण आपण चर्चा करायचं, म्हणजे आपल्या मौल्यवान सूचना द्याव्या. मुख्य विषय बजेटचा होता, त्याच्यावर चर्चा राहिली. आता वित्त कारण सगळ्याचा आवडीचा आणि इंटरेस्टिंग विषय. आता ह्यात एकच विषय असा झाला आहे एकनाथराव, कदाचित सगळ्यांचं फिडिंग झालं नसावं. सगळ्यांची पत्र, सगळ्यांची कामं हे जरा सॉर्टिंगला वेळ लागतोच. तर या सगळ्या गोष्टी ग्रहित करून आपण जरा सहकार्य करावं. आणि काय नक्की सूचना आहेत त्या इन कॅमेरा तुम्ही दिल्या तर नक्की ऐकतील, काय ऐकणार नाही. आता उपाध्यक्ष साहेब आपण म्हणला कोल्हापूर जिल्ह्याला एक थोर परंपरा आहे, तशीच कोल्हापूर जिल्हा परिषद देखील परंपरा आहे. तुम्ही सगळं पाच रेकॉर्ड करून बघा. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं आजपर्यंत देशात चांगल्या नाविन्यपूर्ण योजना आजपर्यंत राबवल्या आणि राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार देखील आपल्या जिल्हा परिषदेला मिळाले. तुम्ही पदाधिकारी म्हणून त्यामध्ये आमची भावना आहे तुमच्याबद्दल की तुम्ही फार ऍक्टिव्हपणे सीओ मॅडम सुद्धा तरुण आहेत, त्यांची पहिलं पोस्टिंग आहे इथं. पुढे रेकॉर्ड काढा पूर्वीचं कशा पद्धतीने आपण जिल्हा परिषदेमध्ये योजना राबवल्यात, कसे प्रोटोकॉल ठेवले गेलेत, कशा पद्धतीनं सभागृहातलं वातावरण होतंय. आम्हाला जाणीवपूर्वक यावरती चुकीचं काय वागायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही. परंतु हे सर्व परंपरा लक्षात घेऊन तुम्ही देखील एक चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती काही प्रथा परंपरा पाडा. आता आमचा याच्यावर आक्षेप काय होता की जिल्हा परिषदेच्या सभागृहातल्या सदस्यांना निवडून दिल्यानंतर जो काही निधी जिल्हा परिषदेचा आहे
त्याच्यावरती जिल्हा परिषद सर्व पदाधिकारी एकमेकात भांडतील आणि ते निधीचं वितरण करतील. परंतु त्यामध्ये इतर कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप हा अपेक्षित नाही आहे. म्हणजे आम्हाला पहिल्यांदाच असं ऐकायला मिळालं की हा निधी आपण इतर लोकप्रतिनिधींना देणार आहे. आमचे काय आमचे शत्रू नाही, ते काय आमचे कोण याच्यात नाही, परंतु ज्या त्या सभागृहाच्या मर्यादा ठेवून ज्या त्या सदस्यांना जिथं निवडून गेलंय तिथं द्यावं असं आमचं त्याच्यावरती आमची जाणीवपूर्वक त्या पद्धती लोकशाही पद्धतीची मागणी आहे. जे काय द्यायचं तुम्ही भले आम्हाला कमी द्या, सत्ताधारी लोकांना जास्त द्या, आमचं त्याच्यावर आक्षेप नाही, परंतु तो निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फतच वितरित व्हायला पाहिजे. तो निधी इतर कुठल्या लोकप्रतिनिधी जाणं हे आपल्या सभागृहात चुकीचं. मी विरोधक पण बोलत नाही, भले ते कुठेही कुठल्या पक्ष असेल त्याच्याशी आपला मतलब नाही, परंतु तो निधी हा जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत खर्च होईल याची दक्षता तुम्ही घेतली की नाही यासाठी आम्ही त्याच्यावर बोलत होतो. तर ते काळजीपूर्वक बघा आणि जे तुम्ही आम्हाला शब्द दिलाय की आमच्या सर्व सदस्यांना आणि सत्ताधारी सदस्यांना जो काय देणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होऊ देऊ नका. एक लक्षात घ्या, आज तुम्ही सर्व आमच्या ते आम्ही तुमचे शत्रू नाही आहे, पण तसं जर फरक पडला तर मग आम्हाला जाणीवपूर्वक चुकीच्या गोष्टी काही करावं लागतील. ते करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. आम्हाला ती तुम्हाला विनंती करायची आहे निमित्तानं. ठीक आहे त्यांची बोली सूचना ज्या दिल्या त्याचं अंमलबजावणी करा आणि पुढच्या वर्षी जेव्हा 16 उत्सवाचं नियोजन करायचं असेल त्यातल्या जीबीच्या आधी सगळं व्यवस्थित करून घ्या. पुढच्या वर्षी चूक होत पुढच्या वर्षी आता जर तुम्ही सूचना दिली ही पाळा म्हणून